वायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. आणि मला एक सांग की या जगात सर्वात जास्त विनोद कुठल्या रिलेशन वर आहेत? ऑफकोर्स नवरा बायकोच्या. करेक्ट. एक जोक सांगतो. बायको नवऱ्याला रागावून म्हणाली, काय हो तुम्ही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख विसरलात? तर त्यावर नवरा म्हणाला, जन्मठेपेची तारीख कोणी लक्षात ठेवतं का? आवडला ना तुला? अजून एक सांग. नाही 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 नाही, बस 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 थांब प्लीज. तुझे पीजेस ऐकण्यापेक्षा नवरा बायको या रिलेशन मधली गंमत आपण पाहूयात या परफॉर्मन्स मध्ये, जो आपल्या समोर सादर करणार आहेत नाशिकची स्नेहा आणि सासवडचे आयुर्वेदाचार्य निलेश. हा मस्त स्मेल आला. काय लावलं ग? आधी बाथरूमचं दार लावलं. वर देऊ काय? तुझाच आहे. लहानपणीचा. आता आपण मोठे झालोय मॅडम, सुधरा. काही मोठे झालं नाहीयेत, नुसते वाढलोयत. वाढलोय ते मला माहिती आहे, पण दीपे एक काम कर ना, माझ्या बरोबर चल ना जरा. कुठे? एक प्लॅन केलाय मस्त. सकाळपासून बोलतोय कुठेतरी रोमॅन्टिक मूड मध्ये पिक्चरला जाऊया. चल ना. ए नाही मला खूप कंटाळा आलाय. एक काम कर ना, तू केबल वर बघ प्लीज. केबल वर बघ. 12 वाजेपर्यंत घोरत पडली होतीस. कसला कंटाळा येतो का? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन विश्वास, मी काल नाईट शिफ्ट करून पहाटे 5 ला घरी आली. हा विचार ना, उशीर का झाला विचार. काय झालं? तू दिलेली ती खटारा 2दा रस्त्यात बंद पडली म्हणून उशीर झाला मला घरी यायला. आणि घरी येऊन बघते तर महाराज झोपलेले ढाराढूर. ऐसी नाही तर काय. आणि काल जरा जास्तच उतरलेली दिसतीये पोटात. पहाटे बडबड करत होतास झोपेत, एक और लाव म्हणत होतास. काय असं बडबडत होतो? हो. अरे काय झालं माहितीये का, काल पार्टी होती का आमची. आता पार्टीमध्ये सगळी लोक येतात ना, त्यात सीओ साहेबांनी आग्रह केला. नाही कसं म्हणायचं? बरोबर आहे. बड्या बड्या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह येतात, ओळखी होतात, PR वाढतो, आणि त्यात आपण कंपनीचे मॅनेजर, त्यामुळे आपल्याला तर जावंच लागतं. एक्झॅक्टली. पब्लिक रिलेशन वाढवण्याच्या नादात तू आपल्या रिलेशनचं कॉस्ट कटिंग करतोय, हे लक्षात येतंय का तुमच्या मॅनेजर? सगळं मी एकटाच करतो. सगळ्या चुका माझ्या आहेत ना. नाही नाही नाही, बरोबरच आहे ना. सगळं माझं चुकतं. झालं समाधान. माझ्याच चुका आहेत सगळ्या लग्न करून झालेल्या. पण तू किती वेळ देतेस ग? तुझ्या कॉल सेंटरच्या शिफ्ट मधून किती वेळा रजा काढून येतेस माझ्यासाठी? सांग ना. मी वेळ देते बर का, तेव्हा तू कुठे असतोस? सकाळी लवकर ऑफिसला जायचं, रात्री उशिरापर्यंत घरी यायचं, आणि तेही कॉर्पोरेट पार्टीज करून. इट हॅपन्स समटाइम. मेनी टाइम्स. परवाच रात्री तू उशिरा घरी आलास, ते पण पार्टी करून, आणि त्या वॉचमनशी भांडण करत होतास, ते इंग्लिश मधनं. त्याला बिचारायला काय करणार आहे म्हणा. झालं ना आता बोलून. मग एक काम करणार राणी, जरा शांत बस. आता मला माझं काम करू द्या. सगळा रविवार खराब करते माझा. माझे किती दिवस खराब केलेस रे तू? तुझा रविवार खराब करते म्हणे. वा 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 वा, अगदी टिपिकल संसारी बाई सारखी बोलली बर का. माझे किती दिवस खराब झाले, माझा संसार खराब झाला. वा. का आपण करतो हा काही संसार नाहीये का? तुझ्या दृष्टीने हे पण एक कॉर्पोरेट प्रोजेक्टच आहे. हा हे बघ, तुला जर माझा वेळ पाहिजे असेल ना, तर दीपे नोकरी सोडा आणि घरात बस. हिअर यू आर. हेच पाहिजे होतं मला, हेच पाहिजे होतं. हा आधी तर फार म्हणायचंस ना लग्नाच्या आधी की तुझ्या करिअरला मी सपोर्ट करीन वगैरे. हा कुठे गेलं ते सगळं? लग्नाआधी तू पण अशी नव्हतीस. बरीच बदलली आहेस दीपे आता. लहानपणीची मैत्रीण म्हणून हिच्याशी लग्न केलं तर ही टिपिकल बायको सारखी वागायला लागली. बायको बायको आहे हे लक्षात आहे, तेच नशीब माझं. पण आज काय ते विसरलास ना तू? काय? आठव ना जरा. काय आज? आठव ना विषा. आता मला तेवढंच काम आहे का? थांब, सेव्ह करू दे मला. रिमाइंडर मध्ये बघतो. बरोबर आहे. सगळं ना त्या लॅपटॉप मध्ये सेव्ह करून ठेव तू. बाकी इथे आणि इथे सगळं रिकामं. एरर एरर एरर. ओरडून झालं? मी काम करू आता. बस ना जरा शांत. तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. मी जाते आपली घरात. दीपे, काय? पेन ड्राईव्ह दे, ड्रॉवर मध्ये बघ. हो देते ना. ही कोणाची चावी आहे रे? हा, आपल्यापैकी तर कोणाची दिसत नाही आणि बऱ्यापैकी नवीन आहे. काय झालं? ही चावी कोणाची आहे? तुला कुठे सापडली? हो, ती माझ्या मैत्रिणीची आहे. कुठल्या? सगळ्या मैत्रिणींची नावं सांगितलीच पाहिजे का तुला आता? पण कुठल्या सांगणारस का? आहे एक माझी लहानपणीची मैत्रीण शेंबडी. काय तिला आजकाल खटारा गाडी नकोय ना माझी. त्रास होतो माझ्या गाडीतून यायला जायला. मग राणीसाहेब चिडतात म्हणून म्हटलं शेंबडीसाठी एक नवी करकरीत कार घेऊन द्यावी, म्हणजे माझा तरी दिवस निदान शांत जाईल ना. यू स्टुपिड बॅटरी ढाबड्या. असू देत.
म्हणजे तुझ्या लक्षात होतं की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस होते. आणि मी विसरणार आहे का? झोनल मॅनेजर आहे मी, सगळं मॅनेज करावं लागतं मला. ऑफिस सगळं लॅपटॉप मध्ये आणि घर इकडे इकडे इकडे. दिब्बे, नाकाला काय झालं? काय झालं रे? ए इकडे 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 काळं लागलं. इथे शेमडी 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 ओ माझी शेमडी बायको. मस्त परफॉर्मन्स स्नेहा, मस्त परफॉर्मन्स. निखिल तुझा सुद्धा छान झाला परफॉर्मन्स. अरे तो निलेश आहे. हो सॉरी, आय एम सॉरी जजेस, ऑडियन्स, आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे काय ना की आपसूक निघून गेला, सवयीचा परिणाम. म्हणजे स्नेहा काय कसं वाटतंय कुठल्या तरी एक्स बरोबर असं परफॉर्म वगैरे करायला? असं काही नाहीये, मला इतकं छान वाटतंय डॉक्टरसोबत परफॉर्म करायला. आणि मी खरं तर याच गोष्टीची वाट बघत होते की कोणीतरी वेगळं मिळेल पार्टनर. म्हणजे कसं असतं ना, गिव्ह अँड टेक थोडे चेंज होतात वेगवेगळे पार्टनर्स मिळाले की. म्हणजे थोडं वेगळं वाटेल असं, म्हणून मला छान वाटलं. आणि ऑब्व्हियसली प्रॉब्लेम सांग ना. प्रॉब्लेम सांगतो, ते सगळं गोड गोड सांगते. रिहर्सल सुरू झाली आमची आणि आता सिरियस किट आहे, भांडायला पाहिजे ना. तिला का कोणाच ठेव सवय लागली असेल निखिल बरोबर तशी, पण तू माझ्याकडे बघितली की हसायची फुटायची. काय मी काय कार्टून आहे का? ह्याच्याकडे आता असं एकदम भांडायचं आणि याचा चेहरा बघायचा एकदम कॉमेडी वाटायचं आणि वेळ फुटायचे. अरे कॉमेडी वाटण्यासारखा त्याचा चेहरा नाहीये. नाही म्हणजे तो असं एकदम रोमॅन्टिक आणि असं बघायचं म्हणलं बापरे असं व्हायचं माझं. म्हणजे मी पहिल्यांदा एक तर रोमॅन्टिक स्किट केलं, पहिल्यांदा रोमॅन्टिक स्किट केलंय. तेवढं मी आता काहीतरी मॅनेज करावं म्हटलं, कसं बघायचं काय तर एवढं छान वाटलं. पण याच्याबरोबर पण काम करत. चला कमेंट्स विचारूया. सुप्रिया मॅम कसा वाटला परफॉर्मन्स? नाही, जसं स्नेहाला खूप छान वाटलं त्याच्याबरोबर काम करताना, तसं आम्हालाही हे नवीन कॉम्बिनेशन बघायला मला पण खूप छान वाटलं. आणि खरंच चांगला झाला परफॉर्मन्स. छान, म्हणजे हे लग्नानंतरचं जे काही उभं केलं त्यांनी चांगलं उभं केलं. स्नेहा, मला असं वाटलं की कुठेतरी म्हणजे तुझं जे चिडणं होतं ना ते आम्ही बोलत असताना आम्हाला असं वाटलं की ते तू ऑलरेडी आधीपासून थोडीशी अपसेट आहेस, तर ते थोडंसं अजून आलं असतं तर छान झालं असतं. थोडंसं तिथे जास्त झालं, पण अजून आलं असतं म्हणजे आधी, म्हणजे त्याचं टायमिंग जे आहे ना त्याचं ते आधीपासून घ्यायला लागतं ना तसं. कारण तुझ्या मनात ते चालूच होतं ऑलरेडी. पण चांगला झाला एकंदरीत. हे स्किट मला खूप आवडलं. थँक्यू मॅम. महेश सर, छान झालं. छान, म्हणजे निलेश वॉज व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण आता खूप छान, व्हेरी व्हेरी कंट्रोल्ड परफॉर्मन्स. दोघांनी छान केलं. फक्त जरा मला वाटतं त्याला मॅच करायला पाहिजे होतस तू. कळलं, त्याने जो कंट्रोल्ड केला ना परफॉर्मन्स, थोडासा तोही नॉट बॅड, पण तुम्ही जस्टिस केलं त्याला. फाईन, छान, मस्त मस्त मस्त. थँक्यू सर. आणि तुम्हाला दोघांना ऑल द व्हेरी बेस्ट. मस्त झालं परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार